गाय जस्ट माझ्या भाकऱ्या रेडी आहेत आणि आता माझ्या मावशीच्या मुलाचा फोन आलेला तर तो येतोय. तो आलाय गावावरून. तर तो आल्यावरती मी शूट करेन, तुम्हाला पण दाखवेल. आणि गाईज माझ्या मावशीचा मुलगा आमचा दादा तर तो शाकाहारी आहे. तर आता तो येईल थोड्या वेळाने. तर शाकाहारी आहे म्हणून मी मांसाहारी काय बनवू नाही शकत. आता भाकऱ्या तर रेडी आहेत आणि त्याचा आताच मला कॉल आला. मी भाकऱ्या बनवल्या आणि जस्ट त्याचा कॉल आला. माझ्याकडे आता हीच भाजी आहे आणि माझ्या हसबंडनी भाज्या भरल्याच नाही कारण की त्यांना टाईमच मिळाला नाही. सो आता मी फरसबीची भाजी बनवते. माझ्या हसबंडसाठी सुकट किंवा जवळ्याची भाजी बनवते. गाईज आमच्या बाबूला बरं नाही वाटत आहे आणि मम्मा आता घेऊन बसलेली आहे बाबूला. गाईज माझे एक्झाम चालू झालेले आहेत आणि मला फ्रायडेपासून बरं पण वाटत नव्हता आणि आज आहे ट्यूजडे. आज माझा दुसरा दिवस होता एक्झामचा आणि आज आमच्या बाबूला बरं पण नाही वाटत आहे. त्याला ताप आला आहे आणि मम्मा त्याला आता घेऊन बसले. तुम्हाला दाखवते चला. हे बघा बाबूने घेतलं आहे. मम्मानी बाबूने घेतलं. बाबूनी मम्माला घेतलं. बाबूला मम्माने घेतलं गाईज आणि त्याला बरं पण नाही वाटत आणि खाली ठेवला तर तो एकटाच खेळतो ना मम्मा. हा तो खेळतो रोज एकटा पण आता त्याची तब्येत खराब आहे ना म्हणून तो रडतोय, चिडचिड करतो. हा आणि त्याला ताप पण आलाय. ताप आलाय त्याला. ताप आलाय. आता दवाखान्यात न्यायचं आहे. डॉक्टरला कॉल केलेला. 3-4 वाजता यायला बोलले डॉक्टर. आणि गाईज फ्रायडेपासून विद्युतला पण बरं नव्हतं पण आता थोडं त्याला बरं वाटतं. आम्ही त्याला मेडिसिन वगैरे दिलेल्या. गाईज काल मकर संक्रांती होती. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी ब्लॉग शूटच केला नाही. काल मग खूप खराब होतं कारण की विद्युतला पण बरं नव्हतं आणि काल अचानक रात्री चिकूला पण ताप भरलं. त्याच्यामुळे मला ना शूट करायची इच्छाच नव्हती. आणि विद्युतचे एक्झाम पण स्टार्ट झालेले आहेत. आज सेकंड पेपर होता त्याचा. सो आताच देऊन आलाय, जेवला वगैरे. आणि आता माझ्या मावशीचा मुलगा पण येतोय, आमचा दादा. आणि माझ्या हसबंडने आज सुट्टी घेतले. दोघांना डॉक्टरकडे न्यायचं आहे, चिकूला आणि बाबूला. त्याच्यामुळे त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. आणि डॉक्टर बोलले 3 ते 4 वाजता यायला. सो आता आम्ही 3 ते 4 वाजता जाऊ चिकूला घेऊन. त्यानंतर माझे हसबंड घेऊन जातील विद्युत. आणि आता चिकूला जास्त फिवर आहे, खूपच जास्त फिवर आहे. एवढा फिवर आहे की तो चिडलाय ना. कालपासून फीड पण नाही केलं त्यामुळे जरासं टेन्शन येतं. थोडंच फीड केलंय आणि वॉमिटिंग पण करतोय. त्यामुळे मला लवकरात लवकर त्याला नेऊन दाखवायचं. आणि विद्युत आता व्यवस्थित आहे तरी सुद्धा त्याला मी डॉक्टरकडे न्यायला सांगितलंय माझ्या हसबंडला. सो ते नेणार आहेत. तुम्हाला दाखवेन गाईज मी डॉक्टरकडे गेल्यावरती. शूट करायला जमलं तर मी शूट करेन. काम आहे ना भरपूर. तू याच्याने आलास ना, ट्रेनने आला ना म्हणून तुला लांब वाटतं. इकडून तू उलटा आला नाही. कारण इकडे आलो नाही. मी ट्रेनला बघितला तर एकदम काय बोलला. मी ट्रेनला बघितला तर बोललो ही लाईन डोंबिवलीवर नाही लाईन ही. ट्रेन का बोलायची गरज नाही मला. का माहित. माझे हसबंड औषध घेऊन आलेले आहेत प्रतीशचं आणि प्रतीशला घेऊन बसलेली आहे चिकूला घेऊन.